संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र अशी मानली जाणारी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. हा दिवस आपण भगवान गणेशाला समर्पित करत असतो. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणारी चतुर्थी आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करतो. संकष्टी या नावातच अर्थ आहे बघा ना, संकट दूर करणारी तिथी. भगवान गणेशाने आपल्या आयुष्यातील सगळी संकट दूर करून आपल्या मनोकामना पूर्ण कराव्यात ह्यासाठी आज आपल्यासमोर सादर करत आहे संकटनाशन स्तोत्र. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्येयः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभुः. विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं गणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्.